प्रचंड गरमीमुळे काही घरातील एसीमध्ये स्फोट होत आहेत। उष्णता वाढलेल्या काही भागांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे। एसीचा सुरक्षित वापर कसा करावा, सुरक्षिततेचे कोणते उपाय करावे, जाणून घेऊयात। तुमच्या घरात एसी आहे की बॉम्ब? देखभाल याअभावी होऊ शकतो स्फोट। एसीच्या थंड हवेचा झोका, जीवाला धोका। उन्हाच्या काहिलीत थंड हवेची झुळूक मनाला गारवा देते आणि उन्हाळ्यात हेच काम एसी करतो। कधी काळी श्रीमंतांच्या घरी असणारा एसी आता प्रत्येक दुसऱ्या घरात दिसून येतोय। मात्र हाच एसी तुमच्या जीवावर उठू शकतो। असाच प्रकार दिल्लीत घडलाय। एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्यानं घराला आग लागली आणि त्यात 9 जणांचा बळी गेलाय। त्यामुळे आता एसीच्या वापरावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। एसीचा स्फोट का होतो, आग का लागते याचा शोध घेतला असता काही कारण समोर आली आहेत। 2 टन एसीची गरज असताना 1 टनाचा एसी लावला की कॉम्प्रेसरवर दबाव येतो। गॅस गळत असेल आणि त्याच वेळी इलेक्ट्रिकल वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झालं तर ठिणगी उडते। जुन्या एसी मध्ये ज्वालाग्राही गॅसचा वापर अधिक झाल्यानं धोका आहे। एसी सलग 18 ते 20 तास विश्रांतीशिवाय चालवला तर कॉम्प्रेसर गरम होतो। अशा वेळी वायरिंग वितळून किंवा अंतर्गत दाब वाढून कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ शकतो। कंडेन्सर कॉइल्सवर जमा झालेल्या कचऱ्यामुळे उष्णता बाहेर फेकली जात नाही, सिस्टीम मधील प्रेशर वाढतं। गॅस रिफिल करताना निकृष्ट दर्जाचा गॅस भरला तर सिस्टीम मध्ये बिघाड होऊ शकतो। ॲल्युमिनियम ऐवजी स्वस्त दर्जाच्या पाईपचा वापर करणं ही घातक ठरू शकतं। 100 टनेज एसी जर यूज केला, सपोज काही ठिकाणी जर रिक्वायरमेंट 1.5 टनची आहे, तर बरेच ठिकाणी लोक म्हणतात की आम्हाला गरज नाही, एवढे कूलिंगची गरज नाही, आपण 1 टनचा एसी बसवू। 2 टनची जागा आहे पण तिथं 1 टनचा लावतोय, तर यामुळे काय होतं, कॉम्प्रेसरवर एक प्रचंड लोड येतो। त्याची कॅपॅसिटी आहे 100 स्क्वेअर फीट कूलिंग करण्याची, आपण त्याला 200 स्क्वेअर फीट कूलिंग करायला सांगतोय, तर नॅचरली कॉम्प्रेसरवर प्रचंड लोड येतो। तो एसी जोपर्यंत नवीन आहे, कॉम्प्रेसर जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही। पण ज्या ठिकाणी कॉम्प्रेसर जुना झाला, एक त्याचं लाईफ संपलं 8-10 वर्षानंतर, तेव्हा ते ओव्हर कॅपॅसिटीमुळे, एक्सेसिव्ह यूजमुळे तो जास्त हीट होणार, त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स बिघडणार आणि त्याचा स्फोट होणार, हे लिखित आहे। एसी वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे। नियमित सर्व्हिसिंग करायला हवी। वर्षातून किमान 2दा एसीची तपासणी करून घ्यावी। व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचा व्होल्टेज स्टॅबिलायझर बसवावा। एसी सलग चालवू नका, अधूनमधून तो बंद ठेवून कॉम्प्रेसरला थंड होऊ द्या। घरातील वायरिंग एसीच्या लोडला सहन करण्याइतपत सक्षम आहे की नाही याची खात्री करा। दुरुस्ती करताना नेहमी कंपनीचे अधिकृत सुटे भाग आणि गॅसचा वापर करा। केबलचा खूप मोठा रोल याच्यामध्ये प्ले करतो, त्यामुळे ब्रँडेड जे केबल्स आहेत, पॉलीकॅब, फाईन कॅब, RR, या कंपन्यांचेच केबल्स वापरणं गरजेचं आहे आणि रिक्वायर्ड स्पेसिफिकेशनचेच केबल वापरणं गरजेचं आहे। सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे इन्स्टॉलेशन। एअर कंडिशनर ही खूप टेक्निकल गोष्ट आहे। त्याचं जर प्रॉपर इन्स्टॉलेशन जे करतो आपण ते जर झालं नाही आणि ते जर अनऑथोराइज लोकांनी केलं तर 100% त्याचे प्रॉब्लेम येणारच आहे। तुम्ही कितीही महाग एसी घ्या, 1 लाखाचा जरी एसी घ्या, त्याचं जर इन्स्टॉलेशन प्रॉपर केलेलं नाही आहे, कंपनीच्या नॉर्म्सप्रमाणे इन्स्टॉलेशन जर झालेलं नाही आहे, त्याचे 100% प्रॉब्लेम येणार। जवळपास प्रत्येकाच्या घरात आज एसी आहे, त्यामुळे त्याला सतत चालवू नका। त्याच्यात काय बिघाड आहे, तो चांगला आहे का हे सातत्यानं तपासा। तसाच एसीचा अतिवापर देखील धोकादायक आहे, त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष देखील तुमच्या जीवावर बेतू शकतं। त्यामुळे तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि राहा खबरदार। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।